नमस्कार, मी पंजाब डक आणि मी माझ्या शेतामध्ये सोयाबीनच्या शेतामध्ये 25 जूनला ही पेरणी केलेली होती। पाहू शकता कशी जर्मिनेशन झाले, कशी उगम शक्ती झालेली आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। आज आहे 3 जुलै 2025। राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे ह्या 6-5-11 जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर तो पाऊस हिंगोलीकडे येईल काही भागात, त्याच्यानंतर तो परभणीकडे येईल, बीड जिल्ह्यात काही जाईल, जालनाकडे राहील, बुलढाण्याकडे राहील, इकडे जळगावकडे देखील राहणार आहे। पण राज्यात मात्र सध्यानं 6 तारखेपर्यंत असाच भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो। सांगायचं झालं तर 10 जुलैपर्यंत असाच वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही म्हणून हे सर्वांनी लक्षात घ्यायचं। जिकडे पडला तिकडेच पाऊस पडणार आहे, ज्यांना सोडून दिला त्यांना सोडून देणार आहे। म्हणून जशी शेतीची कामं करायची वेळ असेल तशी तुम्ही शेतीची कामे करून घ्या, कारण की राज्यात असं सध्या तरी सर्वदूरचं वातावरण नाही, फक्त जास्त वरून राज्याची कृपा मात्र नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, बुलढाणा, त्यानंतर जळगाव, त्याच्यानंतर इकडं धुळे, नंदुरबार या भागाकडे जरा वरून राज्याची जास्त कृपा आहे। सध्या तरी पाऊस 10 तारखेपर्यंत त्या पट्ट्यामध्येच पडणार आहे आणि त्याच्यानंतर थोडाफार ते पाऊस काय होईल हिंगोलीकडे, नांदेडकडे, त्याच्यानंतर परभणीकडे, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात काही भागात, त्याच्यानंतर नगर जिल्ह्याच्या काही भागात, त्याच्यानंतर इकडे संभाजीनगरकडे, जालन्याकडे, बुलढाण्याकडे असा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे। पण राज्यात तरी सध्या सर्वदूरचं वातावरण नाही, फक्त विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस पडणार आहे, भाग बदलतच पडणार आहे, सर्वदूरचा सध्या पाऊस नाही। म्हणून योगायोगाने जशी शेतीची कामे करायची असेल तर तुम्ही शेतीची कामे करू शकता। आज देखील 3 जुलैला रात्री बघा तुम्ही, आज 3 जुलैला विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे, परभणी जिल्ह्यात देखील पडणार आहे, बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे, त्याच्यानंतर संभाजीनगरकडे देखील पडणार आहे, लातूर जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे, त्याच्यानंतर धाराशिवकडे पडणार आहे, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देखील काही पडणार आहे। पण सर्वदूर नाही पडणार, भाग बदलत पडणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचं पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यात हे जे वारं चालू आहे हे काय होणार तुम्हाला सांगतो। हे वारं कशामुळे चालू आहे तर काय झालं म्हणजे जे 3 कमी दाबाचे पट्टे म्हणजे 3 लो प्रेशर आहेत हे काय होईल की ते नागपूरहून वर्धाहून त्याच्यानंतर इकडून भंडाराहून अमरावती, लगेच बुलढाणा असं करत जळगाव हे MP राजस्थानकडे चालले, तिकडे जास्त जात असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पाऊस जास्त सर्वदूर नाही। मग हे पाऊस हे ज्यावेळी स्थिर होतील म्हणजे हे होतील 7 तारखेला हे वारं बंद होईल म्हणजे सर्व राज्यातलं, आणि 7 तारखेच्या नंतर परत मग 10 जुलैच्या नंतर वातावरण बदलायला सुरुवात होईल। म्हणून पण 10 जुलै नंतर वातावरण बदल झालं तर त्याला लगेच एक मेसेज दिला जाईल। पण सध्या तर राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे, शेतीची कामं करून घ्या, खुरपणी करून घ्या, सोयाबीनच्या फवारणी लागलं असेल तर ते बी करू शकता। आणि तुम्हाला सांगतो सोयाबीन फवारणी करायची असेल तर तणनाशक मारायचं असेल तर जमिनीमध्ये हात घालायचा आणि त्या जमिनीमध्ये लाडू तयार जर होत असेल तर तणनाशक मारायला योग्य जमीन आहे म्हणून हे असं तुम्ही समजू शकता। आणि कापसाच्या देखील मशागती करून घ्या। धन्यवाद।